समोर एंट्री होणार आहे. अजिबात स्वयंसेवकांनी एकाही व्यक्तीला पुढे द्यायचं नाही. दादांचं आगमन होत आहे. आपण जोरदार घोषणा देणार आहात. अरे कोण आला रे, कोण आला? आवाज मोठा आला पाहिजे. अरे कोण आला रे, कोण आला? 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 घोषणा कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? मनोज दादा तुम आगे बढ़ो. 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 एक मराठा, एक मराठा. कोण आला रे, कोण आला? लढेंगे जीतेंगे. कोण आला रे, कोण आला? दादा गेटवरून आतमध्ये येत आहे. तुमच्या सगळ्यांचा आवाज फार मोठा येणं अपेक्षित आहे. जोरदार घोषणा द्यायची आहेत आपण सगळ्यांनी. अरे कोण आला रे, कोण आला? 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 मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. सर्वांनी खाली बसून घ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. दादांच्या पाठीमागे जी गर्दी आहे त्यांनी जागेवर बसून घ्यायचं. दादांच्या पाठीमागे जी गर्दी आहे त्यांनी जागेवर बसून घ्यायचं. तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन या ठिकाणी आलेला आहात. ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबा. गर्दी होऊ शकते. पुढे महिला आहेत. आपण बसून घ्यायचं जागेवरती. आपण त्याच ठिकाणी थांबणार आहात. तुम्हाला सूचना आहे, आदेश आहे तुम्हाला. तुम्ही थांबा. सगळे स्वयंसेवक जागेवरती थांबा. बसून घ्या खाली. बसून घ्या. बसून घ्या खाली. जिथे आहात तुम्ही तिथे बसून घ्या. एका सेकंदाच्या आत तुम्ही सगळे खाली बसून असणार आहात. दादांचं आगमन होत आहे. अरे कोण आला रे, कोण आला? 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कोणासाठी. एक मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. दादांचा सत्कार करण्यासाठी ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी वर घ्यायचंय. बाकी सगळ्यांनी खाली व्हायचं. विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की कृपया आपण सगळ्यांनी खाली व्हा. महिला औक्षण करणार आहेत त्यांनी फक्त वरती यायचंय. पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण खाली या. हे नम्र विनंती आहे की कृपया आपण खाली या. पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण खाली या. स्वयंसेवकांनी आपली जागा सोडायची नाही. कुठल्याही परिस्थितीत गोंधळ होऊ द्यायचा नाही. दादा
एक मी सूचना करत आहे, आपल्याला विनंती करत आहे, दादा ह्या अशा महिला आहेत की ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र आपल्यामुळे मिळालेलं आहे आणि कुणबीचं प्रमाणपत्र मिळाल्यामुळे यांची मुलं नोकरीला लागलेली आहे. दादा यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो तुमच्यामुळे आहे. एका जोरदार टाळ्या दादासाठी. सर्वजणांना विनंती आहे की कृपया आपण औक्षण करून घेऊया. दादांचं औक्षण ज्या महिलांच्या वतीने होत आहे, ज्या महिलांचे मुलं या ठिकाणी ओबीसीच्या प्रमाणपत्रामुळे आज नोकरीला लागलेले आहेत, अशा फक्त प्रातिनिधिक स्वरूपात 5 महिलांच्या वतीने या ठिकाणी औक्षण होते आणि याच महिलांच्या वतीने दादांचा सत्कार होणार आहे. दादांना हार अर्पण केला जाणार आहे. फक्त याच महिला आहेत. भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असाच आनंद येऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला साथ द्यायची फक्त मनोज दादा जरांगे पाटलांना. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. मनोज दादा तुम आगे बढ़ो. मनोज दादा तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या बाजूला जे स्वयंसेवक आहेत त्यांनी पाठीमागे सांगायचं, जे स्वयंसेवक आहेत त्यांनी मागे जायचं, सगळ्यांनी मागे जायचं, पलीकडे बसायचं. आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आलेले आहात, आपण पाठीमागे जायचं, खाली बसायचं. चला पाठीमागे. इथे एकाने एंट्री घ्यायची नाही. चला मागे, चला मागे. तुम्हाला सूचना आहे, मागे चला, चला मागे. पटकन बघताय काय, पाठीमागे चला, खाली बसून घ्या. एकाने त्या ठिकाणी थांबायचं नाही. एक दादांचा आदेश आहे, दादांचा आदेश आहे की तुम्ही पलीकडच्या बाजूने या. तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. दादांचा आणि दादांची सूचना आहे, आपण पलीकडच्या बाजूने या, आपण पलीकडच्या बाजूने या. काळकुटेजी कृपया आपण त्यांना पलीकडे द्या. कृपया त्यांना सांगा. खूप खूप आभार. या महिलांवरच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच द्विगुणित होत जावो आणि दादांना यश लाभो अशाच पद्धतीची आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि त्यानंतर दादा त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी एकदा जोरदार घोषणा झाल्या पाहिजेत. एक मराठा. दोन्ही हात उंचायचे, दोन्ही हात वर करायचे. एक मराठा. दादा तुम आगे बढ़ो. अरे कोण आला रे, कोण आला. खूप खूप आभार. आणि आता बोलतील आपले दादा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. इकडच्या बाजूला जर ऊन लागत असलं ना तर इकडून स्क्रीन लावलेली म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू सुद्धा शकतं. जर अडचण असेल तर ऊन लागत नाही का तुम्हाला. इकडच्या बाजूला ऊन लागणार नाही, चेहऱ्यावरती ऊन नाही येणार. इकडून रिकामी बाजू होत आहे. इकडचा लॉन्स बराचसा रिकामा. इथला बंद करा, इथलं बंद करून टाका. बोलायचं बंद करा आणि यायचं जायचं पण बंद करा. बसा खाली, मागचा दिसत नाही. तुम्ही एवढे जर निघाले ना, इकडच्या बाजूला आले किंवा खाली बसले तर बरोबर होईल. मागच्या दिसत. बसा खाली. एक तर कार्यक्रमाला उशीर झाला.
आपण सकाळपासून या ठिकाणी येऊन थांबला. लिंबा गणेशकडं बीड तालुक्यात एक कार्यक्रम होता म्हणून थोडा उशीर झाला, पण आम्हाला सांगतानाच सांगितलं होतं 2 वाजता या. त्यामुळे आमच्याकडून अर्धा 1 घंटा लेट झाला. तुम्हाला बराच वेळ वाट बघावी लागली. ऊन प्रचंड आहे आज, तरी आपले बांधव आपल्या लढ्यासाठी एकत्र आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या बैठकीचा रेकॉर्ड या बैठकीनं माझ्या मराठा बांधवांना आणणार. आता बऱ्याच जणांना झोपायचं काम नाही केलं. माझा समाज आपल्या लेकरांसाठी एकजूट. तुम्ही इकडं आरडा करूच नका. तुम्ही कसलाच आरडा करू नका इकडनं, नाही तुम्ही डायरेक्ट घरी जायचं असलंच जा. तुम्ही एवढे बोलवून आलेले का? जे लोक सकाळपासून उन्हात आणा ते थोडे शांत राहा. तुम्ही खाली बसले तर मागच्या दिसेल ना. हो बरोबर काय ऐकायचंच आहे. खाली बसलं तरी ऐकायचंच आहे ना. बसा ना खाली. त्याच्यावर तरी डुकून बघतो जास्त देऊ. बस म्हणलं जास्त डुकून बघतो. बसा खाली बसा पहिले तुम्ही. नाही तर मागचे लोक पाण्याच्या बाटलीचे टोप नाही बसते. हा संघर्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा आपण सिद्ध केलं. सगळ्यात पुढं ताकदीनं माता मावल्या. तिथं प्रचंड संख्येनं माता मावल्या जमल्या. मुख्य मंगळ कार्यालय जन्मायलाच्या गर्दीनं होती. माय मावल्यानं याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. तुम्हाला जर तुमचे लेकरं मोठे करायचे, तुमची जात जर तुम्हाला मोठी करायचं, तर तुमच्या समोर पर्यायच नाही. तुम्ही कितीही काबाड कष्ट केले, तुम्ही किती रात्रंदिवस राबलात, त्याचा काही उपयोग होणार नाही. या आरक्षणाच्या आणि या लढ्याच्या भावना तुम्ही अगोदर समजून घ्या. आपण इथं वेळ जावा म्हणून आलेलो नाहीये. आपल्याला काहीतरी पाहिजे, आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय, आपल्याला काहीतरी मिळवायचंय म्हणून आपण या ठिकाणी आज बसलो. तुमच्या कष्टाचं तुम्ही रात्रंदिवस चिखलात, उन्हात, वाऱ्यात, पावसात राबताय. याचा झीज करायचा असलं तर तुम्हाला मात्र एकत्र राहावं लागणार. कष्टाचा उपयोग करायचा असला, पोरानं बघितलेलं, पोरीनं बघितलेलं स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात असू द्या. ज्या कोणाला मराठा आरक्षण किंवा आरक्षण हा विषय समजत नाही, त्या माय माऊलीनं आणि घरच्या लोकांनी एकदा फक्त आपल्या लेकराजवळ बसा आणि त्याला एवढंच विचारा, आरक्षण म्हणजे काय ना आरक्षणाची किंमत काय. तुमच्या लक्षात येईल आपण हयातभर जे कष्ट केले त्याचा काहीच उपयोग नाही. कारण आरक्षण असल्याशिवाय आपल्या कष्टाचा उपयोग नाही. आपल्या लेकरालाच माहिती आहे आरक्षणाची किंमत. आरक्षण किती ताकदवर आहे. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं त्यांना विचारा आणि तुमच्या जवळून जे जे समाज मोठे झाले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत. गाफील किती दिवस राहणार आहेत. आपल्याला लागलेले वेद दुसऱ्याचे आपल्याला सोडून द्यावे लागणार आहे. आपल्याला आपले मुलं आणि जात मोठं करण्याचे वेद आता लागले पाहिजे. हा समाज या राज्यात बलाढ्य प्रचंड ताकदवर मराठा समाज. याला जर तुम्हाला प्रगतीकडे न्यायचं असलं, तुम्हाला तुमच्या मुलाला आणि जातीला आरक्षण द्यावं लागणार.
आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. त्यांना माहिती आहे ही जमात अशी आहे, ही संख्येनं बलाढ्य आहे. राज्यात अर्धा मराठा समाज आहे. आणि या जातीला जर आरक्षण मिळालं तर जगाच्या आणि पाठीवरती मराठा समाज हा प्रगत असलेला दिसणार आहे. म्हणून आपल्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही. खूप जणांनी देव पाण्यात पडून ठेवलेत, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून. पण आपणही पक्का निर्धार केलाय, कितीही राजकीय पक्षांचे लोक एकत्र आले तरी आरक्षण मात्र मुलाला मिळू द्यायचं. या निश्चयापासून मराठ्यांनी हटू नका. तुम्हाला फिरायला खूप दिवस आहेत, काम हे आपल्या पाठीमागे आपल्या पाठीला पुजले. हा लढा आयुष्याचा आहे आणि या लढ्यात आपल्या लेकराला आपल्याला आयुष्याचं द्यायचं आहे, म्हणून कुणीच हटायचं नाही. राजकीय पक्षाचे लोक आपल्यात फूट पाडायला लागले. या राज्यात प्रचंड संख्येनं सरकारी आंदोलन उभं राहायला लागले. त्याचं मुख्य कारण फक्त एकच आहे, मराठ्यात फूट पाडायची. बहाणे काही पण सांगायचे, पण मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी अनेक आंदोलन सरकारनं उभा केले. मला एक गोष्ट कळत नाही, का आम्ही गरिबांनी स्वप्न बघायचे नाही? आमचा वाली कोणी नाहीये का? 70-75 वर्षात मोठे केलेले राजकीय पक्षांचे लोक आज गरीब मराठ्यांच्या बाजूने उभा राहण्याऐवजी सरकारच्या बाजूने उभा राहायला लागले. या सगळ्या पक्षातल्या नेत्याला त्यांची संपत्ती वाचवायची. या राजकीय पक्षातल्या आमदार मंत्र्यांना यांचे मुलं यांना वाचवायचे. यांना त्यांचा पक्ष वाचवायचा, त्यांचा नेता वाचवायचा. पण माझा गोरगरीब मराठ्यांचे पोर आणि समाज वाचवायचा नाहीये. म्हणून मराठ्यांनी भानावरती राहा. आता सावध राहण्याचे दिवस आहेत. बेसावध नका राहू माय मावल्यानं. आपले लेकर आपल्याला आता कधीच माफ करणार नाहीये. निवडणुका आता जवळ आल्यात. या निवडणुकीच्या काळात आपल्याला अनेक पद्धतीने भावनिक केलं जाणार आहे. आपल्यावरती दादागिरी केली जाणार आहे. याचं मूळ कारण आहे मराठ्यांना घाबरावायचं, त्यांच्यावरती दहशत निर्माण करायची, कारण त्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून. प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आज पक्ष वाचवायला आणि नेता वाचवायला उठलाय. कोणाला वाटत नाहीये माझा गरीब मराठा मोठा व्हावा म्हणून. माझ्या मराठ्यांनी गरिबांनी यांचं काय केलंय याचं उत्तर मात्र आणखी मिळत नाही. मराठा समाजाने इतकं यांना उंचीवरती नेऊन ठेवलं, इतकं मोठं केलं. आज अपाट अशी संपत्ती यांच्याकडे जमा झाली, ती फक्त मराठ्यांच्या जीवावर. कधी काळी यांना 10 एकर जमीन नव्हती, आज 500 एकर जमीन मोजायला लागली. कधी काळी यांना राहायला घर नव्हतं, यांचे 5-5 एकर मध्ये बंगले उभा राहिले. हे फक्त मराठ्यांमुळे त्यांना मिळालं. आज तीच हरामखोर अवलाद आपल्या मराठ्यांना गरिबांना आरक्षण मिळू देत नाहीये. मराठ्यांच्या उपकाराची फेड उलट्या दिशेनं करायला लागले. काय केलं माझ्या मराठ्यांनी? गरीब गरजवंतांसाठी या राज्यात कोणी नाहीये का? इतक्या मोठ्या संख्येनं गरीब मराठा समाज या राज्यात
यांची बाजू घ्यायची कोणाचीच तयारी नाहीये. जो तो उठतोय आणि पक्षाचा आणि नेत्याचा आपल्याला सांगतोय आमच्या आरक्षणाचं काय, यावर कोणीच बोलायला तयार नाहीये. का देत नाहीत? सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना काढली, 8 महिने झाले तिची अंमलबजावणीची नाहीये. काय चूक आहे आमची? तुम्ही म्हणताय सरकारच्या विरोधात बोलू नका, तुम्ही नाही दिल्यावर आम्ही बोलणार नाही तर करणार काय? हैदराबाद गॅझेट सापडलंय, त्यांना 8,000 पुरावेही सापडले. 4 महिने झाले सरकार पुरावे आणत नाहीये. याचं कारण तरी सांगा. मराठ्यांच्या लाखानं नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र द्यायचे बंद केले, पोरांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या बंद केल्या, रेकॉर्ड शोधायचे बंद केले. देवस्थानामध्ये सापडलेले पुरावे तेही सरकारने घेतले नाही. हैदराबादचं गॅजेट लागू केलं नाही. लागू न करण्याचं कारण तरी आम्हाला सांगा. आज 1 वर्ष झालं माझा समाज या आरक्षणासाठी झुंजतोय. हैदराबाद गॅजेट लागू करायला तुम्हाला अडचणी काय? का जाणून बुजून तुम्ही आमचा खेळ चालवलाय? ही अडवणूक कशामुळं? सातारा संस्थांचं गॅजेट सापडलंय, का लागू केलं जात नाहीये? बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट ते का लागू केलं जात नाही? सरकारची भूमिकाच कळायला तयार नाही. नेमकं सरकारला झालंय काय? मराठा आणि कुणबी एकच आहे. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती मराठा आणि कुणबी एकच आहे. एक असल्याचा आधार सुशील कुमार शिंदे सरकारने घेतला आणि 2004 ला अध्यादेश काढला मराठा आणि कुणबी एक असल्याला. तो का स्थगित केला याचं उत्तर सरकार देऊ शकत नाहीये. महाराष्ट्रातले 4 दिवसात गुन्हे मागे घेऊ म्हणणारे 1 वर्ष झालं अंतर घेतले नाहीये. मराठ्यांनी ईडब्ल्यूएस मागितलं नाही, एससीबीसी आरक्षण मागितलं नाही, तरी सरकारने एससीबीसी दिलं आणि ईडब्ल्यूएस आरक्षण मराठ्यांचं रद्द केलं. सरकार नेमकी भूमिका पार पाडतंय कोणची? तुम्ही मराठ्यांच्या विरोधातले काम का करताय? मराठे जे मागतायत ते तुम्ही देत नाहीये आणि जे मागत नाहीत ते दिलं जातं. आमची चूक तरी काय नेमकं सांगा. एससीबीसी आरक्षण मिळण्याच्या अगोदर लाखो मराठ्यांच्या पोरांनी ईडब्ल्यूएस मधून अर्ज केले. नोकरीसाठी असो किंवा प्रवेशासाठी असो, ते अर्ज रद्द करण्याचं सरकारचं कारण काय? त्यात अनेक पोरं भरती झाले होते, त्यांचे अर्ज रद्द करण्याचं काम सरकारनं सुरू केलं. मराठ्यांनी जरा जागेवर राहून विचार करायचा प्रयत्न करा. नुसतं पळून चालणार नाहीये. आपल्याला सरकारकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागणार. नेमकं चाललंय तरी काय? ईडब्ल्यूएस रद्द केलं, एससीबीसी दिलं. आमचं म्हणणं होतं ते केंद्रापर्यंत ईडब्ल्यूएस, एससीबीसी फक्त राज्यासाठी. आमच्या पोरांना सुद्धा केंद्रात नोकऱ्या करायच्या, राज्यात पण करायच्या. हा घाट घातला कशासाठी ईडब्ल्यूएस रद्द करण्याचा? याचं उत्तर सरकार देत नाहीये. सरकारने नवीनच चालू केलं.
ही आमदार उभा कर, तो मंत्री आमच्या विरोधात उभा कर, तो खासदार मराठ्यांच्या विरोधात उभा कर आणि प्रश्न विचारतायत आमच्या नेत्याला बोलू नका. तुमचा का बाप आहे का देऊ? तुमचा बाप इथं बसलाय. ही बाप आहे सगळ्याचा, जनता सगळ्यांची बाप आहे. पक्षाला नेत्याला बाप कशामुळे मानतात? जातीला आणि जातीच्या लेकराला बाप माना ना. पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागले, मग लोक लागले माग. प्रश्न तरी काय? त्यांना म्हणा मला जाऊ दे, त्यांना लवकर जाऊ द्या, जाऊ द्या. सगळे म्हणतात वाटायचं म्हणून बाजूला भेटा ना. देवेंद्र फडणवीस जसं आडून धरला आरक्षण तसं करतात काय? म्हणणं तरी काय यांचं? आमच्या नेत्याला बोलू नका. तो आहे नेत्याकडे जाय, त्याला म्हणा आरक्षण दी. एक शब्द बोललो तर हे मराठी मला माझ्या कानात धरते. आरक्षण दे, एक शब्द बोलत नाही दिलं तर जोडल्याशिवाय पर्याय नाही. दुसरं काय? तुमचा त्यांना फायदा झाला. तुम्ही दिला असता त्यांना फायदा झाला असता का? नाही दिल्यावर फायदा होणार का नाही? आपल्या गावात सरपंच असतो, त्याने जर काम नाही केलं तर आपण काय म्हणतो, हे काही कामाचा नाही, दुसरा करायचा. करतोच का नाही बिगर कामाचा असल्यावर? आपण काम कोणाला सांगतो? गावात जर खड्डे पडले तर सरपंचाला का माझे सरपंचाला सांगतो. ते फुटाडांनी आणायचं का आपल्याला? पाडून टाकलं म्हणून मला काम सांगतो खड्डे बुजायचे. मग सध्याचा सरपंच कोण आहे? देवेंद्र फडणवीस. मागणार कोणाला आपण? सरपंचाला. ते उपसरपंच आहे, पण कारभार सगळा सर उपसरपंचच चालित. एखादी जागा राखीव असते तशी ते उपसरपंचच आहे, पण सरपंचाचे सगळे अधिकार त्याच्याकडे, तेच सगळं चालित. मग मागणार कोणाला? सरकारला. बरं, मागणी करणारा डोकं तरी पाहिजे. काय करावं? मला काय सांगितलं म्हणे, त्यांच्याकडून लिहून घ्या. देवेंद्र फडणवीस म्हणले टीव्हीला, त्यांच्याकडून लिहून घ्या तुम्हाला ते आरक्षण देणार आहेत का? एक जण दुसरा बी म्हणला, ते म्हणला त्यांना म्हणा त्यांच्याकडून लिहून घ्या. त्याच्या विचारावरच चालायला लागले सगळे भाजपमधले काही आमदार, काही त्यांच्याकडून लिहून घ्या आणि लिहून आणायचं मला सांगितलं त्याच्याकडून. पण त्यांनी मागणी बी केली, अधिवेशन बोलावं म्हणे सगळ्या आमदारांचं. आमचंही म्हणणं त्याची, एकदा होत्या दूध का पाणी बोलावं सगळं अधिवेशन. पण अधिवेशन कोणी बोलावं लागतं? आता विशेष अधिवेशन झालं एसीबीसी साठी, सरकारने बोलवलंय. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत, उपसरपंचाला बी अधिकार आहेत, टोळे मुकादम बोलू घालायचा. देवेंद्र फडणवीसला बी अधिकार आहेत. बोलवा ना, कोण येणार नाही ते मराठ्यांना दिसून. नाटकं करू नका. सगळ्या आमदार मागणी करा. सगळ्या आमदार मागणी करायला करून ठेका घेतल्या नाही, किंवा सगळे आमदाराच्या दारात बसायला चला. मराठ्या काय ठेकी घेतल्या नाही, कोणत्या आमदारांना फेमदाराच्या दारात बसायचे. सरकारने अधिवेशन बोलवावं. तिथं ओबीसी आरक्षणाचा मराठ्यांचा विषय ठेवावा, त्यांचा जो असेल तो. सगळे आमदार तिथं बोलतायत का नाही बोलत हे मराठे दिवसभर बघतील. जो बोलणार नाही त्याला मराठे पाडून टाकतील. क्लिअर आणि कट. सोपा विषय. ढकलायचं नाही, आता नाटक नाही करायची. 9 टांगे बांध. नाटक कंपनी आंदोलन करण्यापेक्षा तो ह्या नेत्याला सांगायचं अधिवेशन बोलव, आमदार येतील आणि जे येणार नाहीत त्यांना मराठ्याला दिसतील. नाही आलेले मराठी ऑटोमॅटिक हिशोब करणार. फक्त नाटक कंपनीने 9 टंके नाही करायचे.
की सगळ्या आमदारांनी बोला. आमदाराची काय गरज नाही. अधिवेशन बोलवायला सरकार बोलू शकतं. पळून नाही जायचं, पळकोटापणा नाही करायचा. अधिवेशन बोलवायचं. जो तो आमदार विषय मांडल, जो मांडणार नाही तो मराठा बघल. कोण मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात? सरकार मानलाय का विरोधी पक्षाचा? ऑटोमॅटिक पडतात सगळे, काळजी करायची गरज नाही. पण नाटक कंपनीत नाटक चालायचं नाही. आतून पडद्या मागं काही येत रंगरंगोटी करणार नसतात का? नाटकात दिवशी, नाटकाच्या आदल्या दिवशी रंगीत पार्टी असते. बरेच आहेत पडद्याच्या मागं, ते तरी पुढे येते, मागचे सुद्धा. यांनाच द्यायचं नाहीये, यांना अधिवेशन पण बोलवायचं नाहीये. मी आजच सांगतो तुम्हाला, हे फक्त नाटक आणि बहाणा आहे. अधिवेशनाची मागणी केली, कुणाकडे केली? करणाऱ्यांनी विधानसभा अध्यक्षाकडे, सरकार पक्षाच्या. बरोबर आहे का? ज्याने कोणी मागणी केली त्याने विधानसभा अध्यक्षाकडे केली, सरकारकडे केली. मग मला सांगतो त्यांचं कोण लिहून आणा. मग तो अर्ज देताना माजी विधानसभा अध्यक्षाला कमी नाही दिला, त्यांच्या महाविकास आघाडीच्या, त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांना द्यायचा. सरकारकडे का गेला? त्याचं कारण आहे सरकारलाच हे कामं करावे लागते. म्हणजे तू सरकारला मागणी करतो ती योग्य आणि आम्ही करतो ती योग्य नाही. ही कोणचे राज्य चालवायला निघाला? कोणचा पक्ष चालवता, कोणचा नेता चालवताय तुम्ही? काय माझ्या मराठ्यांसाठी तुम्ही हे लावलेत नाटकं? तुमच्या संपत्त्या तुम्हाला सांभाळून ठेवण्यासाठी, तुमचे मुलं वाचवण्यासाठी, तुमचा पक्ष आणि तुमच्या खुर्च्या वाचवण्यासाठी बळी माझ्या मराठ्यांचा देणार? हे कोणतं राज्य चालवायला निघाला? ही कोणत्या आमदारांची मंत्र्याची पद्धत? यांना सुट्टी नाही. यांनी किती दहशत माजवली, यांनी किती आंदोलन केले. मराठ्यात फूट पडावी म्हणून मराठ्यांना जाहीर सांगतो, अजिबात फूट पडू द्यायचं नाही. कोणत्या नेत्याला अजिबात घ्यायचं नाही. दोन 2024 ज्यांना ज्यांना यांनी त्रास दिलाय, ज्यांना ज्यांना काठीनं मारलंय, एका एका काठीचा हिशोब 2024 मतदानाच्या दिवशी करायचा. सगळा हिशोब होणार 2024. सुट्टी नाही. माझ्या जातीच्या लेकराला त्रास दिलेल्या लोकांना सुट्टी नाही. जातवान मराठी आहेत आपण, विसरायचं नाही. कोण नेता आणि कोणाचा पक्ष आम्हाला माहित नाही. आपले लेकर आपल्यासाठी मोठे आहेत. मराठ्यांना जाहीरपणानं सांगतोय, लेकर जरा डोळ्यासमोर असू द्या. तुमच्या डोळ्या देखता जे नेत्याला तुम्ही मोठं केलं ते नेत्याचा पोरगा परदेशात शिकताय. तुमच्या पोराला किती दिवस पॉम्पलेट चिटकाला प्रचार करायला ठेवताय. बनू द्या अधिकारी तुमचे. राज्यापासून केंद्रापर्यंत मराठ्यांचे लेकर आता अधिकारी बनायला लागले आरक्षणाच्या जोरावर. हे त्यांना पावत नाहीये. मराठा, गरीब मराठा सगळ्यात मोठ्या संख्येने आहे. 100% मराठ्यांपैकी 2-3% फक्त हे श्रीमंत मराठी असतील. आणि हे आपल्यावर दहशत करायला लागले. याची सरळ सरळ भावना आहे, गरीब मराठी मोठे झाले नाही पाहिजे. म्हणून तर यांनी आंदोलन उभा केले. खूप टोळ्या माझ्या विरोधात उभा आहेत सध्या. देवेंद्र फडणवीस सगळे आमदार माझ्या विरोधात उभा केले. काही संघटना, काही समन्वयक उभा केले. ज्यांना काही किंमतच नाहीये असे अभ्यासक सुद्धा काही जण या बोलायला लागले. ही सगळी जाण देवेंद्र फडणवीसांची. का तुम्ही माझा मराठा संपवायला निघाला? भाग बसले माझा या आष्टी तालुक्यातल्या मराठ्यांच्या वतीने. तुम्हाला माझ्या मराठ्यांनी तुमच्या पक्षासह मोठं केलं की नाही? यात मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिलेत.
तरी माझा मराठा संपवायला तुम्ही निघाला. आम्ही तुम्हाला मागितलं तरी काय, आमच्या असणाऱ्या हक्काचं आरक्षण मागितलं, तुम्ही तेही देत नाहीये. आम्ही कोणतं चुकीचं पाऊल उचललंय? माझं कर्तव्य मी पार पाडतोय. ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांचा मुलगा म्हणून रात्रंदिवस तळमळीने हा समाज मोठा व्हावा म्हणून मी काम करतोय. का खपत नाहीये तुम्हाला? गरिबाच्या पोरांनी लढे उभे करू नये का? गरिबांचा लढा उभा राहिलाय का? आम्ही स्वप्न बघून आमचे लेकरं मोठे होण्याचा. गरिबांनी रस्त्यावर आले नाही पाहिजे का? गरिबांचे पोरं आयएस दर्जाचे अधिकारी झाले तुम्हाला का बघू वाटत नाही? नोकरीच्या क्षेत्रात मराठा चाललाय, यांना का बघू वाटत नाहीये? मी काय इमानदारीनं लढू नये असं देवेंद्र फडणवीसांना वाटतंय. मी सरकारला मॅनेज होत नाहीये, मी फुटत सुद्धा नाही. मी माझा प्रामाणिकपणा आणि माझी निष्ठा समाजाच्या पायावर ठेवली. मी काय विकावी? मला मोठं होण्यासाठी हा लढा नाहीये किंवा सरकारचं मी ऐकावं यासाठी पण हा लढा नाहीये. हा आरपारचा शेवटचा मराठ्यांचा लढा आहे. स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी, माझ्या स्वार्थासाठी ही लढाई नाहीये. आणि आमदार, खासदार, मंत्री यांच्या स्वार्थासाठी अजिबात नाहीये. माझा गरीब मराठा मोठा व्हावा यासाठी हा संघर्ष सुरू आहे. मी इमानदारीनं काम करतोय, यांच्या पत्नी पडत नाहीये. यांना यांच्या ऐकण्यातले लोक लागतायत. यांनी आंदोलन उभा केले जातात त्यांच्याच ऐकण्यातले. ज्याला 2000 कोटी, 500 कोटी, 4000 कोटीचे काम दिलेत असे लोक आंदोलनात उभा आहेत. आता बलाढ्य शक्ती पैशाने असलेली आपल्या विरोधात उतरली. गरीब मराठ्यांना तुम्हाला सांगतो, 50,000 कोटीची बलाढ्य शक्ती जरी मराठ्यांच्या पुढे उतरली तरी मराठ्यांच्या मनगटाला, गरीबाच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्या कोणाचाच नाही. तुम्ही फक्त इथून राहा. तुम्ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस करू नका. यांना मी एकटा वटणीवर आणतो. नुसता वटणीवरच आणत नाही, यांना दर दिवस गाला संकट व्हायची वेळ येईल इतका यांना बेजार करतो. पाणी पिन बोल. बरेच जण पाणी पिते बोलते. पाणी प्यायल्याशिवाय त्याची हिंमतच होत नाही बोलायची. कारण देवेंद्र फडणवीसनी सांगताना सांगितलंय, पाणी पी, नाही तर गटारातलं पी पाणी, पण बोल. जर नाही बोलला की मध्ये टाकलाच ते कातो कातो पळत आहे, पॅन्ट फाडली तरी. आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला सगळ्यात भित्रा प्राणी, सस्यापेक्षा बी गेलेला. मराठ्याच्या अंगावर घालतो काय पेट्या. तुला दाखी तो कचका 2024 ला तो आरक्षण तर देऊ नको. आता मराठ्याच्या अंगावर घालायला ठरवलं. आधी ओबीसी अंगावर घातले होते. तुम्हाला आणखीन एक सांगतो, ओबीसी आणि मराठ्यात दंगल व्हावी म्हणून अंगावर घातले. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, काही वायाला गेलेले आमदार मणिपूरची शब्द वापरायला लागले. मणिपूरला दंगे सुरू आहेत आणि तशी परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे असं काही जण म्हणते. तुम्हाला सांगतो, बहुतेक सरकारचा अंदाज आहे सरकारला दंगली घडवायच्या असा त्या शब्दावरून अर्थ निघतो. मराठ्यांनी फक्त शांत राहा. जसं ओबीसी मराठा वाद होऊ दिला नाही
तसा इथून पुढे कोणताच वाद करायचा नाही. तुम्ही फक्त शांत राहा. बाकीचं सगळं मी बघतो. आरक्षण कसं मिळत नाही आणि कसे ढकल येत नाही. ना विराजानं बळच अवसान आणायला लागलेत काय काय आमदार. भाषा तर अशी आहे, हात करतात अशी, आम्ही तलवारी चाललेले आहे असं. आम्ही शिवाजी महाराज सैन्यात होतो का होता हातावरच कळत होतो होता का नव्हता. छातावर हाणून घेतोय, छातावर मी असा कर काय करतो मी मांजऱ्या. काय गप्पा ठोकत होतं. मला तर एक जण म्हणे देवेंद्र फडणवीसने सांगितलं तो तुकडे करायचे आणि पत्रकार परिषदेत म्हणला नुसतं येऊन दाखा तुकडेच करतो रक्ताचा पाटच वाचो मराठ्याचा. तुकडे करणार मराठीचे. आणि देवेंद्र फडणवीस ऐकून देवेंद्र फडणवीस एवढे सगळे स्वर आहेत का महाराष्ट्रात. कुठं ते ज्वारी पिरी नाही का आपण पाहिलं ते पातळ व्हायची ज्वारी त्याला तूट झाली म्हणायची. त्याची ते ठोंग त्या तिथे ठोंग त्या तिथे ठोंग असे सगळे सोयरे महाराष्ट्रात. 25 गावात एखादं सापडत आणि तो आमचे तुकडे करणार का आता ते याच्या हाताने. त्याच त्याला सुचाना. ते पाणी एका हातात गलास एका हातात त्याचे आणि तेव्हा करणार. थांब 2024 पाणी सांभाळून ठेवायची व्यस्त पाणी लागेल त्या टायमाला. आता खेटलायच ना गरीब मराठाला. श्रीमंत मराठा पहिलं वावर बी नव्हतं ना. आता लई इस्टेट झाली ना. पैशाची मस्ती आली. बघ गरीब मराठी पैसे कसे घालते उडे कोवर. 1 रुपया ठेवत नाहीत मराठी खिशात. 1 रुपया उडे कोवर तरी निवडून येत नाही. देवेंद्र फडणवीसच्या नादी लागून मराठ्यांच्या आमदारांना मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये. जाहीरपणानं त्या आष्टी तालुक्यातल्या बैठकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो उगाच मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. मराठ्यांच्या विरोधात जाऊ तुम्ही तुमच्या हाताने देवेंद्र फडणवीस ऐकून तुमची इज्जत घालू नका. तुम्ही मराठ्यांना धरून राहा. हेच मराठी तुम्हाला पडू नाही देणार. फक्त मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूला राहा. तुम्ही त्याचा ऐकून विरोधात गेले खला. आता मागं झालं तसं. एक जणाकडे इतके पैसे होते तरी मराठ्याने पाडून टाकलं. चालता पाहू सहज कळत तुम्हाला. सहज मराठी म्हणते आमच्या हातात मळे येते. सहज पाडव चालता असं. आणि असे खऱ्या खांद्याचे ते त्याच्यावर तो कसं करतो तलवारी असं चाललेला. म्हटलं सैन्यात होतो म्हटलं सैन्यात फुल होतो तसंच होतं. आम्ही तसे पैसे लई मारण्याचे. आमची जात अशी आमची जात तशी जेवढे हाणायचे नुसते खऱ्या खांदायचे. ते गुदाड्याला बैल असतो तसं मराठी चालता पाडून टाके. आता म्हणजे लय बेकार आहे मराठी. आता कसं काच का कळाला. तुमच्यात ताकद आहे. तुम्हाला ताकदीची जाणीव ठेवा. तुमच्यात लय ताकद आहे. काही कुणाला पाय लावायचा नाही. कुणाच्या पाय पडायचा नाही. कोणाला भ्यायचा संबंध नाही. आपली काय कमी ताकद नाहीये. आणि आपण काय करू शकतो राज्यात मराठी हे मात्र सरकारला कळलंय. एकदाच फक्त पाडा म्हणलो होतो. 32 जणांचा कार्यक्रमच केला मराठी. एक थोडं नाही खला सगळे एक शिक्का चालली. या बारीनंतरच करायचं जर ठरलं तर. जर पाडायचं ठरलं असे पाडी जाणं ह्या बारीने बी 50 वर्ष तर ती फिरून उभा राहिला पाहिजे. निवडणूक म्हणलं तर झाकाली पाहिजे. एखादा पक्षवाला मला तुला तिकीट देऊ मला तर तिकीट नको. मला दुसरं काय सांग तिकीट देऊ. इतकं आता कसं झालं एक जणाचं. आता तर 48 मतदारसंघ 54 पैकी राखीव मधले मराठा जिकडे मतदान करेल तिकडेच निवडून येते. म्हणजे असे 48 आमदार होते. मराठ्याच्या मतदाराशिवाय निवडूनच येत नाही. प्रत्येक राखीव मतदारसंघात 1 लाखापेक्षा जास्त मतदान आहे मराठा. प्रत्येक मतदारसंघात. एवढ्या वेळेस फक्त मराठ्यांच्या बाजू मांडणारा त्यालाच मतं द्यायची.
दुसऱ्याला द्यायचे नाही, अजिबात द्यायचं नाही. आता 1 लाखाची लीड तोडणं सोपी गोष्ट आहे. जर राखीव मध्ये 70,000 ते 1 लाख मराठ्यांचं मतदान आहे, 1 लाखाची लीड तोडणं सोपं आहे. एक जणाची भाऊ 5,000साठी इतका फेस पडला होता लीड तोडायला. सोपं आहे का भाऊ? ते मराठ्याला बेजार होते, डबल मजा म्हणले. टेबल मजा गेले गेले. आता जर मराठ्याच्या नादी लागले मग ते मराठ्याचा असो नाही ते कुणाचं असो, गेला म्हणून समजा 24ला खलास. कळतात नाही, जे माझ्या समाजाच्या लेकराच्या बाजूने नाही तो आपला नाही, अजिबात नाही. मराठ्यांच्या लेकराचा हिताचा तो आपला नसता, अजिबात भावनिक व्हायचं नाही. तुम्ही भावनिक लय लवकर होतात. मा पाहुणा आहे, मा हात्याचं पोरग आहे, मेवणीचं पोरग आहे, नाही ना तो मग आपला मामाच लागतो. सोडणं त्याला नाही दिसून तो मामाला एखादा काय आता मामा मामी रे हे निवडून येतो नाते जोडी दे. कुणाला नात्याचं म्हणते ते एखादा लांब गावापासून लांब राहत असला एक दोस्त तरी ते म्हणजे आपला पाहुणा आहे देव. मग आपल्या हात्याची पोरगी दिलेली त्याला हे तवाचं सांगते ती एकाच पाणी. हे ताबडतोब नाते जोडी. भावनिक होऊ नका. तुम्ही भावनिक झाले की तुमचे लेकरं संपले. त्यांना आयुष्याचं मिळालंय. तुमच्या ताकदीवर यांना आयुष्याच्या संपाद्या मिळाल्या. यांच्या 10 पिढ्या संपणार नाही इतकं मिळालं. तुमच्या लेकराचं काय? तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं. हे भावनिक करते. आता त्यांनी सांगितलं बघा, लाडक्या बहिणीला 1500 आणले. ते चांगले, काय अडचण नाही, घ्या पुढं काम आले. पण आपल्याला पैसे आपले आणि त्याचे काय देवेंद्र का वावर का नागपूरचं त्याचं पैसे आपले. इथे बिस्किट पुडा घेतला जीएसटी कटत, पुस्तक घेतलं कटत, पेन घेतला तरी जीएसटी कटत. पैसे आपले कारण घ्या त्याला काय होते, चांगलं आहे. पण मामानी लाडक्या बहिणी दिले, पण भाच्याचं काय? अरे बाबा, भाच्याला आरक्षण पाहिजे ना आयुष्याचं, त्याला नोकरीला लागायचं. बहिणीत दिले, आयुष्याला नाही पुरणार ते आमच्या. भाच्याला आरक्षण पाहिजे ते दी. भाचा सोडून दिला आणि दाजीचं फेस पाडला ना शेतावर काम करू करू बांधावर. दाजीच्या मालाला भाव देतो का वा? दाजीचं जर डोकं सरकलंय का दिवशी तर रूम घेऊन मुंबई. तुम्ही आम्हाला आयुष्याचं द्या ना, आणि मी एकदा दाजी घेऊन जाणारच आहे सगळे मुंबईत. माशा हो, तुमचे मथरे एकदा मी सगळे मुंबईला जाणार. बघा नेतळीला येताना तुमचं मथरण मी सगळं आरक्षणच घेऊन येणार. माझे तोवर येतच नाही, तोवर तुम्ही रान सांभाळायला जाऊ द्या. म्हाताऱ्यावरती ध्यान ठेवा. आता निवडणूक जवळ आलेली. म्हाताऱ्याला कुणी गोड बोललं तर कोणत्या नेत्याच्या गाडीत म्हातारं बसलंय तुमचं, त्याला बसून देऊ नका गाडी. त्याला सांगा म्हाताऱ्याला आता समजुनी धुंग्याला गेल्या, तुम्ही ड्राय भाऊ म्हणा एवढे 2-3 महिने आरक्षण ती म्हणा म्हणतो आणि त्याला जाऊ नका. आणि रोज तुमच्या म्हाताऱ्याला इथे जा. संध्याकाळी तुम्ही पुढे गेले रोज करायचा माशो, एकीनं सोडायचं नाही करायचं. रोज म्हाताऱ्याला त्याला तुकडी घालता. हे जर म्हणले की नेत्या सगळं मनात घरात बाहेर गरबान. नेत्या सगळं हिंडलं की भाकर बंधन घर बंधन सगळं बंद. मी आणि तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं काळजी करू नका तुम्ही. काय भेटारे कोणाचा पक्ष कोणाचा नेता कोणाला सांगताय तुम्ही? पोरांच्या मूर्ती पडायला लागलेत मराठ्यांच्या. एका टक्क्यावर लेकरं उठले तर घरी रडात यायला लागले. तुम्ही केलेल्या कष्टाचा काय उपयोग? ऊस तोडले तुम्ही, वावर ऐकलेत तुम्ही, वेळ पडली तर व्याजाला पैसे काढलेत तुम्ही, आणि त्या लेकराला नोकरीत नाही लागली तर करायचं काय? मला या पाठीमागच्या दौऱ्यात मी होळच्या आणि आंबेजोगाईच्या मध्ये होतो. दौरा पडला आणि ती सोशल मीडियावरती गेला. एक हिंगोलीचा बांधा होता,
त्याची मुलगी शिकती, सगळा पैसा पणाला लावला, सगळी ताकद पणाला लावली. गेल्या वर्षी तिचा नंबर हुकला. जवळ काही राहिलं नाही. आता केलं काय पाहिजे? मुलीचं स्वप्न त्याला साकार करायचं आणि मुलीला आई बापाचं स्वप्न साकार करायचं. पण आरक्षणापायी घरी बसली. त्यांच्या नशिबाने यावेळेस त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं आणि माझा दौरा पडला. मोटरसायकल होती, हिंगोलीहून तो माणूस बीडला आला. घोळच्या आणि अंबेजोगाईच्या आसपास मध्ये त्यांनी आम्हाला गाठलं. आमच्या गाड्या थांबल्याच्या नंतर तो मुलीसह गाडीजवळ आला आणि त्यांनी सांगितलं, दादा माझं कुणबी प्रमाणपत्र निघालंय आणि माझं लेकरू MBBS ला लागलंय. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. हे स्वप्न राजकीय नेता नाही पूर्ण करणार. हे स्वप्न माझ्या मराठ्यांनी बघितले. आपल्या लेकराचा आक्रोश जरा डोळ्यासमोर असू द्या. कोणाचा पक्ष आणि कोणाचा आमदार आणि कोणाचा नेता. आपलं लेकरू आपल्यासाठी आयुष्याचा आधार आहे. म्हातारपणाला आपल्या आयुष्याची काठी आधाराची आपले लेकर आहेत. तुम्ही दुःखात असल्यावर एकही नेता तुम्हाला आधार म्हणून येणार नाहीये. मराठ्यांनी मनात परिवर्तन करा, विचारा सुद्धा. कोणाच्या आशेवर जगून आपलं आयुष्य कधीच जाणार नाहीये. तुमचे लेकर तुमचा आधार आहे. सोन्यासारखे लेकर सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायला लागले आणि आपण मोठं नेत्याला करायला लागलो. कधी काही दुःख आलं तर आपलं लेकरच आपल्याला हाताला धरून चालणार आहे. तुम्ही कोणत्या दवाखान्यात आहेत, कोणता नेता नाही उठायला येणार तुम्हाला. तुमच्या तोंडावरून हात फिरायला तुमचेच लेकरं पाहिजे. कोणाला मोठं करायला निघाला तुम्ही? कोणता पक्ष आणि कोणता नेता? कोणाला तुम्ही आपलं म्हणताय? माय बापाला नाही या जगात कोणी कोणाचं. आपले सोन्यासारखे लेकरं मोठं करायचं बघा. त्याला हिंदू द्या लाल दिव्याच्या गाडीत, त्याला येऊ दे येईल करून अधिकारी म्हणून आपल्या घरी. नेत्याचा पुढारपण बघून आपलं आयुष्य कधीला जाणार नाहीये. त्याचं पुढारपण आपण नाही खाऊ शकत. त्याची गाडी बघून आपलं आयुष्य कधीला जाणार नाहीये. त्याचा बंगला बघून आपलं आयुष्य नाही कधीला जाणार. आपले लेकर आणि लेकी पायावरती उभा करा. त्यांना आरक्षण देऊन मोठं करायचं बघा. कोणता पक्ष आणि कोणता नेता, कोणाचे तुम्ही झेंडे उचलताय? नाही गरीब मराठ्यांचं कुणी. आपल्याच एका बांधवानं मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलंय. आई बापाला एकुलता एक पोरग आणि आरक्षणापायी लेकरांना आत्महत्या केली. काय बघायचं आता या दुनियात त्या मायबापानं? स्वतःचं लेकरू काहीच गेलं, आधाराला सुद्धा कोणी नाही. हे हरामखोर सरकार, याला मराठ्यांची माया दया येत नाहीये. मराठ्यांनाच हे सरकार मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करायला लावतं. ज्यावेळेस आम्ही त्या कुटुंबाकडे गेलो, त्या बापाचं म्हणणं एकच होतं, दादा नाही राहिलं मला कुणी आता. घर असूनही मला घर दिसत नाहीये. चार भिंतीच्या आत जगणं माझ्यासाठी अवघड चाललंय. होता एक पोरगा, त्याने आत्महत्या केली. पण होऊ द्या, त्याला नाविलाज आहे. माझा मुलगा माघारी येणार नाहीये. पण या समाजाला आरक्षण मिळावं ही मात्र माझी सुद्धा भावना आहे. आता त्या बापाने काय कागदावरती दगड ठेवला असेल,
शब्द बोलणं सोपं आहे, जीवन जगताना अवघड आहे. या श्रीमंत मराठ्यांना हे नाही कळणार, आमच्या वेदना आणि दुःख यांना नाही कळणार. मी समाजाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली, मला ही कुणी नाहीये आणि असूनही त्याचा उपयोग नाहीये. मी या समाजालाच माझा मायबाप मानलाय. माझा परिवार आणि कुटुंब तुम्ही आहे. माझ्या खांद्यावरती जबाबदारी आहे मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देण्याची. म्हणून पुन्हा एकदा मी जीवाची बाजी लावायचं ठरवलंय. 17 तारखेला सरकारच्या विरोधात आमरण उपोषण अंतर्गत होणार आहे. पर्याय नाही, काही केलं तरी पर्याय नाहीये. मला तुमच्या माया आणि भावना कळती. मी मूर्ख नाहीये, मला तुमची भावना आणि माया कळती. पण तुम्ही भावनिक होऊ नका, परिस्थिती गंभीर आहे. मला माझ्या समाजासाठी, मी माझ्या स्वार्थासाठी मायमावलांना आणि मायबापांना करत नाहीये. माझा समाज माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. माझ्या समाजाच्या लेकराचा आक्रोश माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. सगळ्यांनी ज्याचे त्याचे समाज मोठे केले. भावनिक होऊ नका, माझ्या भावना समजून घ्या. जर मी या समाजाला मायबाप मानलंय तर या समाजाची जबाबदारी, समाजाच्या लेकराची जबाबदारी माझ्या खांद्यावरती. मी माझ्या स्वार्थासाठी आमरण उपोषण नाही करत. माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून हे आमरण उपोषण. मला माहिती आहे माझ्या शरीराच्या किती वेदना आहेत. मला आजही 4 पायऱ्या चढता येत नाहीये. 4 पायऱ्या उतरायचं म्हणलं तरी मला 2 माणसाचा आधार घ्यावा लागतो. माझ्या वेदनेला माझ्या समाजाच्या पुढे मी किंमत नाही देत. माझ्या समाजाचा किती आक्रोश आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझ्या समाजाचे लेकर आणि लेकी किती आरक्षणासाठी टाळ फोडतात हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझ्यासाठी माझा जीव आणि माझ्या वेदना महत्वाच्या नाहीये. तुमची माया ही ठीक आहे, परंतु भावनिक हो, भावनेच्या आरी नका जाऊ. समाज कुठे चाललाय आणि समाजाला का अडवलं जात आहे? समाजावरती देवेंद्र फडणवीस कडून का अडवणूक केली जाती? मराठ्यांवरती का अन्याय? जर मी मुलगा म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी असेल तर मला लढावं लागणार. मी माझ्या स्वार्थासाठी लढत नाहीये. माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून लढतो. आणि समाज मोठी करायची एवढी संधी. एकदा निवडणुका झाल्या कोण कोणाला विचारणार नाहीये. आचारसंहिता लागायच्या आत आपल्याला आरक्षण मिळवावं लागणार आहे. म्हणून मला 17 तारखेला उपोषण करावं लागतं. माझी भावनाच ती आहे. मी तुम्हाला नाही फसू शकत. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय हे आंदोलन स्वार्थासाठी नाहीये, मला मोठं होण्यासाठी नाही. सरकारला मी मॅनेज होत नाही हे सरकारचं सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणून माझ्या मागे लागले. मी काही कावं माझ्या समाजाला
माझ्या समाजाचं रक्तही कोण, मी का मोठं व्हावं, माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी मी माझ्या समाजाचा स्वाभिमान नाही विकू शकत, आणि तुमचा स्वाभिमान विकणारी माझी पैदास नाहीये. माझा समाज मला मोठा करायचा, माझ्या समाजाच्या लेकरं मला बलाढ्य बनवायचे, त्याची ताकद शक्ती वाढवायची, आणि सरकार मला त्यांना मोठं होऊ देत नाही. आमरण उपोषण हीच माझी शक्ती आहे, आणि त्या शक्तीचा उपयोग मी तुमच्यासाठी करतो. माझा रात्रंदिवस जीव घेणा संघर्ष माझ्या मराठ्यांसाठी आहे. मला माझा समाज मोठा झालेला बघायचा. सगळ्यांनी ज्याचा त्याचा समाज मोठा केलाय, माझ्या गरीब मराठ्यासाठी कोणी नाहीये. तुम्ही भावनिक होऊ नका, कारण मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाहीये. मला काय नको सरकारचं, मला त्यांचा ना पैसा नको ना पद नको. मला माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्यासाठी आरक्षण पाहिजे. हे आरक्षण राज्य आणि केंद्रापुरतं नाहीये. राज्यात केंद्रात तुमचे लेकर अधिकारी होणार आहेत, पण त्या आरक्षणाच्या सवलतीतून तुमचे लेकर परदेशात सुद्धा शिकायला जाणार आहेत. म्हणून हे आरक्षण मिळवायचंय. मी नाही गद्दारी करू शकत. सरकारने मला मारायचं ठरवलंय, मला उघडं पाडायचं ठरवलंय, मला घेरलंय सगळीकडून, कारण मी त्यांचं ऐकत नाहीये. तुम्हाला आरक्षण मागतोय म्हणून देवेंद्र फडणवीसला हे माहित नाही. मला मारणं सोपं नाही. या आग्यामावळ तुला आडवं येणार आहे. या मराठ्यातून तुला जायचं आहे. मराठ्यांची एवढी सोपी शक्ती नाहीये, आणि भ्यायचं तर कामच नाही. मी मरणाला भेट नाही. माझी माय मावल्यांना माझ्या मराठ्यांना विनंती, मी मरणाच्या शेवटच्या घटका तुमच्या पायावरती मोजणार आहे, पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार, म्हणजे कधीच नाही करणार. सरकारने माझा बळी घेतला, मला गोळ्याही घातल्या आणि बलिदानही गेलं, तरी मनोज जरांगेवर तुम्ही जो विश्वास ठेवलाय, माझ्या मराठ्यांना जे वाटतंय, घराघरातल्या करोडो मराठ्यांना, आता फक्त आरक्षण तुम्ही देऊ शकता, मराठ्यांना न्याय तुम्ही देऊ शकता. त्या शब्दाला मी कुठंच त्याला जाऊ देणार नाही. काय होईल ते होईल. जो सामना करायची वेळ येईल ते सामना मी करायला तयार, आणि यांच्यात दम नाही मला अडवायची. मी यांना पुरून उरतोय. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा, मला तुमचं काय नको, तुमचा फक्त आशीर्वाद आणि साथ पाहिजे. तुम्ही फक्त एकजूट फुटू देऊ नका. यांच्या मुद्द्यावर पाय देऊन आरक्षण आणतो. फक्त तुम्ही पक्षात विभागून जाऊ नका. काही झालं तरी मी हटत नाहीये. 17 तारखेला आमरण उपोषण होणार आहे. नसता त्याच्या आत सरकारनं मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करायचा. 3 गॅजेट लागू करायचे. हैदराबादच्या गॅजेट्सचं सापडलेल्या नोंदी याचे सगळे प्रमाणपत्र द्यायचे. बलिदान केलेल्या कुटुंबाच्या ठरलेल्या नोकऱ्या द्यायच्या. व्हॅलिडिटी सगळ्या द्यायच्या. सरकारनं एससीबीसी देऊन ईडब्ल्यूएस घालवलंय. ईडब्ल्यूएस मधून अर्ज करणाऱ्या सगळ्या पोरांना नोकरी समाविष्ट करून घ्यायचंय. सरकारने सगळे सरसकट राज्यातले गुन्हे वापस घ्यायचे. हे 17 तारखेच्या आत सरकारनं करायचे. जर सरकारने नाही केलं तर 17 तारखेला आमरण उपोषण कठोर आणि टोकाचं होणार आहे. ते थांबणार नाही. जर सरकारने आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या असणाऱ्या सगळ्या मागण्या ज्या त्यांना लेखी दिलेल्या त्या पूर्ण मंजूर करायच्या, नाही केल्या आमचा नाविलाज. मी या आष्टी तालुक्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं खरं ते सांगतोय. सरकार ऐकतंय तर ऐक. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचं आहे ओबीसीला हक्काचं आरक्षण द्या. जर तुम्ही ते नाही दिलं तुमचं एकही सीट मराठी निवडून येऊ देणार नाही. म्हणजे पुन्हा सांगतोय, आम्हाला राजकारणात जायचं नाही.
मला नाही, माझ्या समाजाला नाही. ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. आमचं राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही नाही दिलं, आम्ही सुद्धा खुर्ची तुम्हाला देणार नाही. आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आणि तुमच्यासाठी खुर्ची महत्वाची. तुम्ही आम्हाला आरक्षण मिळू देत नाहीत, आम्ही तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही. हे चॅलेंज आहे. 113 जागा सरकारच्या मराठी राज्यात येऊ देणार नाही, आरक्षण दिलं नाही तर. आता तुम्हाला काय होणार आहे, जाता जाता तेवढे 5 मिनिटात सांगतो. तुमच्यावरती प्रचंड दबाव आणला जाणार, भिवू नका. तुमच्यावर खोट्या केसेस होतील, भिवू नका. तुम्हाला त्रास दिला जाणार आहे, तुम्हाला काठी आणतील, तुम्हाला धमक्या देतील. जो आमदार आणि त्याचे कार्यकर्ते तुम्हाला काठी आणतील, त्याचा 2024ला मतदानाच्या रूपात हिशोब होणार म्हणजे होणार. सगळे घरी. याच्या पुढचा तुमच्यावर जर दबाव आला, तुम्हाला हाणायला लागले, तुम्हाला मारायला लागले, आमच्या सोबत थांब म्हणले, थांबा नाविलाज. पण मतदानाला जाताना ते पार्ले बिस्किटचं पुढा लावलेला स्वाडा मतदानात तिथे खोक इकडून ते तिकडून तिथे गेल्यावर काही मिळ लागत होता. असे कचाकच बटन दाबीत आत गेल्यावर त्याच्या विरोधात जसं एक जणाला मागं जातं, एक जणाला मराठ्याने असं केलं. सगळे मराठ्यांचे नेते त्याच्याच व्यासपीठावर, पुरे जिल्हा परिषद पंचायत समिती पासून खासदार आमदार मंत्री सगळे तिकडे. आपले पोट्टे पोट्टेच इकडे. गरीब गरीब आपलं काय कोण नाही वाली, आपण आपलेच एकमेकाच्या वाली. करायचं नाही, आपण एकमेकाच्या वाली. काय करायचं नाही कोणाची. आपली ताकद त्या निवड केली. मतदानाच्या दिवशी सगळे व्यासपीठावर मराठीचे आणि पडलं ते पडलं 8-10 दिवसांनी पुन्हा बसलं आणि ते म्हणायला लागलं, ऐ तो कमनं मतदान केलं मला. तेव्हा मला मी केलं राहत त्यांना संख्या. तेव्हा लगेच म्हणला, ओ तसं नाही हो, मी केलं तर त्यांनी केलं नसं. नुसती ढाकला ढकली सुरू झाली. ती म्हणला मी पडलो आता नको ढकलू. याला म्हणतात मराठ्याचा गनिमी काळ. नव्या आमदारांनी मंत्र्यांनी त्रास दिला ना, मतदानाला गेलं की खपा कपट न दाबत. तिथे गेल्यावर काय मिळ लागत नाही, तुम्हाला कोणाला करताय. इतका दंका उठा ना की कमीत कमी तिकीट नाव काढेल ते म्हणला पाहिजे गोळी आणि प्रत्येक पाडाला गोळ्या सुरू झाल्या पाहिजे. इतकं ताकदीनं राहायचं. आणि मराठ्यांनी दुसरं एक काम करायचं, कोणाच्या सभेला राजकीय पक्षाच्या प्रचाराला मराठ्यांनी जायचं नाही. अजिबात जायचं ना. बस आपला कोणी नाही. जो आपल्या मुलाचा आपल्या समाजाचा तोच आपला. आता लढायचं का पाडायचं ते ठरायचं, ते ठरल्यावर बघू. जर मराठी म्हणले उभा करायचं तर बघू, पाडायचं म्हणले तर बघू. दोन्ही पैकी आहे, दोन्ही सोपंच आहे आपल्याला. एकदा पाडो म्हणलं मी नुसता पाडा म्हणलो, तिकडून मुसलमान म्हणले पाडू, आणि नुसती पाडो पाडू सुरू झाली. जर आता काय ठरतंय मला माहित नाही. जर उभा करायचं ठरलं तर माझा मराठा हरवून देऊ नका. तुम्हाला जाहीर सांगतो, माझा मराठा हरवू देऊ नका. जर उभा करायचं ठरलं तर माझा मराठा हरता कामा नाही. वेळेप्रसंगी वेळ आली एका रात्रीत गुपचूप एक व्हा, पण पुढचा आला नाही पाहिजे, जात हरली नाही पाहिजे. आणि पाडायचं जर ठरलं, पाडायचं तर लय सोपं आहे. मग काकांना ते विचारायचंच काम नाही. आणि याबारे मी नाव घेणार आहे. जो आमदार मंत्री मराठा विरोध नाव घेऊन पाहायचं. पर्यायच नाही. हे देत नाहीत ना. आणि आजचं तुमचे गरजे बघून इकडे बघितले जर तितकेच लोक आहेत, इकडे बघावं तितकेच. तुम्ही सभा घेतली काही घोंगडी बैठक असते का? मला लोक तिकडे गेल्यावर म्हणते ते घोंगडी बैठक होती का घोंगडा होती म्हणून मला नाही. आता मराठ्याला कार्यालय पुरत नाही, मैदानावर पुरत नाही, त्याला मी का करू? मग यांचं दुखत पोट. कारण तुम्ही गरीब मी गरीब, आणि गरीब एकत्र आले यांना कपाना. मग त्यांना वाटतं याला संपवा. मला ये तू फक्त ये म्हणतो येतं नाही. तिकडूनच बोलला म्हणूनच गोळ्या आणते. आणि लय जण असे संपले ते बी. आता
मराठ्यांच्या एक जणाला कोरडीच्या दांड्याने हाणलं होतं एका नेते खलास. एका दांड्यात कायमचा पडला होता. आता मग तुम्हाला पोर गायचा मला काय माहित लिहायची. एका दांड्याची किंमत मराठ्यांनी अशी केली, एक शिक्का चालले 25 वर्ष पडत नव्हतं, रपकून पडलं. नाही तर त्याला तेव्हा म्हणायचं मला शक्कार हाणायचा वेगळा. मराठी म्हणजे तो शक्कार घालतो त्या बारीक थांबतेस राईट शक्कार आणला सापडा नाही काहीच व्हायला. आता तर भाजपचे सगळे पडलेले सगळे जमा केलेत पडेल माल आणि ते निरीक्षक केला त्यांना सुचना तिकडे नेले त्या. म्हणजे मराठ्याने कामातून बाद केलेले तिकडे कामाला लावले. सध्या भाजपचे मराठे माझ्याकडले येते ते म्हणजे आमचे लय योग आले तुमच्या म्हणून. कसं काय ते म्हणजे पहिले देतो पैसे आम्हाला विचारत नव्हता, फोन करतो म्हणतो येतो चहा प्यायला. माझ्या आमदाराला लय किंमत आली मराठीची. आणि जे काही येत ते तर मला रच्चीच भेटायली. आता मराठ्याला माहीत झालंय याच्याकडे कुणी गेलं तरी हे काय कोणाचंच होत नाही, त्यामुळे मराठी टेन्शन फ्री करी झोपत. कारण मी गद्दार नाही आहे ना, मी मराठ्याला पोचू शकत ना. आता ते अंतर्गत आलो मी काय करू, कुणी येतं तिथं तुम्हाला माहित नाही काही काही नाव मीडिया गेल्यावर काही काही येते ते इतके चाबरेत तिथे लिंबाच्या फोडाच्या आडून उभा करतील गाडी. मीडिया गेले का हळूच येते. मी म्हणलं तुम्ही कसं काय आले, ते म्हणलं आमचं दे नसते मीडिया गेली कशी. रातची तर 3-4 पाठ आवाज येते. मी जर झोपला असलं गोधडी सगळं उडी देत मला. बोलणं म्हणजे रुची बोलणं बाबा लय अवघड झालं आता म्हणलं मी काय करू अवघड झालं. याच्यासाठी मराठ्यांच्या नादीने लागायचं. आणि तुमची जी ताकद आणि दराराची जी रमाना झालाय ना राज्यावर तो मी कमी नाही होणार. तुमची मान खाली होईल असं एक बी पाऊल मी उचलणार नाही. एक फक्त तुम्ही एक जुटीनं राहा. आणि आपण इतके म्हणलं कोणाला भेचं काम नाही, कोणाला पाय लावायचा नाही, कोणाच्या पाय पडायचं नाही. अरे तुम्ही एकटेच त्या आष्टी मतदारसंघात 1,67,780 तुम्ही एकटे. तुमच्या जरी का होणार नाही खंड काय फरक पडा का तुम्हाला. तो एसट्या पुसायला येतात मला. एसटीच्या ड्रायव्हरला वाटतं मग अलीपूर मोठी व्हावा, शेतकरी मराठीला वाटतं मग पूर्व मोठी व्हावा, गरीबाला वाटतंय माझं व्हावा, कष्टकऱ्यांना हमाली करणारा वाटतंय, ऊस तोडणाऱ्याला वाटतं माझं मोठं व्हावं. कोणचा आईबाप असा या राज्यात की त्याला वाटतं त्याचं लेकरू मोठं होऊ नये, कोणीच नाही. मग ही लढाई स्वतःच्या लेकराची जातीची. माझी शेवटी तुम्हाला हात जोडून विनंती, मी लढणार आहे. मी शेवटचा संघर्ष जीव घेणार संघर्ष मी करणार. पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाहीये. वेळ आली ना एकाही मराठ्यांनी मला हटायचं नाही. ताकदीने एक जुटीनं सगळे लढायचे. शेवटचं सांगतो, लढाई जिंकायची, लढाई हरू द्यायची नाही. क्षत्रिय मराठा एकदा मैदानात उतरला तर माग हटत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळूनच थांबायचं. आपण एकटेच राज्यात 50-55% कोणात हिंमत नाही मराठ्यांच्या अंगावर यायची. फक्त तुम्ही एकजूट राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मला रस्ता करून द्या, मला चालता येत नाही. सगळ्यांनी खाली बसून घ्या. फक्त स्वयंसेवक उभे राहतील, फक्त स्वयंसेवक उभे राहतील, बाकीचे सगळे खाली बसतील. तुम्ही कुठल्या स्टेजवरती आहात तुम्हाला माहित आहे, तुम्ही कुठल्या सभेला आलेला आहात तुम्हाला माहित आहे. सगळ्यांनी खाली बसून घ्या जागेवरती. तुम्ही फक्त स्वयंसेवक समोर येतील. 4 रस्त्याने आलेले आहेत, त्याच रस्त्याने जाणार आहे. तुम्ही बसून घ्या खाली, सगळ्यांनी खाली बसून घ्या. एकही व्यक्ती उठणार नाही. फक्त